शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेत असं समजतंय। साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतलेली आहे असं कळतंय। शरद पवार यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत आणि त्याच्यासाठी मोदींनी सुद्धा उपस्थित राहावं याच्यासाठी म्हणून शरद पवार भेट घ्यायला गेलेले आहेत। नरेंद्र मोदींची भेट शरद पवारांनी घेतली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, भेट साधारण किती वेळासाठी झाली समजू शकलं का? आणि संमेलनाचं आमंत्रण देण्यापलीकडे आणखी कोणती चर्चा झाली का दोन्ही नेत्यांमध्ये? शरद पवार यांनी या संदर्भात कालच माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित असतील आणि या संदर्भात त्यांच्या कार्यालयाशी मी बोललेलो आहे आणि मला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहतील। त्यासाठीची ही भेट होती, अधिकृत भेट होती आणि कालच त्यांनी संपर्क साधला आणि आज त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून थेट भेट देण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता ही भेट जी आहे मराठी साहित्य संमेलनासाठी आणि इतिहासाची पुनरावृत्ती करणारी ही भेट असेल। 70 वर्षानंतर राजधानी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होते। या अगोदर जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पार पडलं होतं त्याचे स्वागत अध्यक्ष म्हणून पंतप्रधान तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज जर पाहिलं तर स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे आणि मराठी विश्वातील सर्व जाती पक्ष हे सगळं विसरून त्या कार्यक्रमाला मराठीचा गौरव उत्सवाला सगळे येतील असा जो विश्वास जो आहे तो आयोजकांनी व्यक्त केला आहे। आणि शरद पवार सगळ्या राजधानी दिल्लीमध्ये असताना सगळ्या लोक जे येणार आहेत त्यांच्या राहण्याची सोयीपासून त्यांना येण्यासाठी ट्रेनची सुविधा या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालणार आहेत आणि आज ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत। त्यामुळे पंतप्रधान या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आता अधिक झालेली आहे। त्यातच म्हणजे मानाचा तोरा म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आता एक महत्त्वाचं निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।